नमस्कार. आणि तुम्हाला समोर हे जे अतिशय सुंदर कोरीव काम केलेले दगड दिसत आहेत ते आहेत मालवण तालुक्यातील वराड गावातील वेताळ पंचायत या मंदिर परिसरात. तुमच्यापैकी काही जणांच्या बघूनच लक्षात आलं असेल की याला विरगळ म्हणतात, परंतु बहुसंख्य जणांना माहीत नसणार की विरगळ म्हणजे नेमकं काय, हा बनवण्यामागे नेमका काय उद्देश होता, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे विरगळ नेमक्या कुठच्या कालावधीत तयार केले गेले. तर या व्हिडिओमध्ये विरगळ म्हणजे नेमकं काय हे आपण समजून घेऊया. विरगळ म्हणजे एखाद्या वीर पुरुषाची स्मारकशिला, जो एखाद्या समरप्रसंगात किंवा युद्धाच्या प्रसंगात धारातीर्थी पडला. या प्रकारच्या शिल्पात तुम्हाला नेहमी 3 स्तर दाखवलेले असतात, आणि यातील सगळ्यात पहिला जो स्तर आहे यामध्ये त्या समरप्रसंगाचा ज्याच्यामध्ये तो वीर धारातीर्थी पडला त्याचं वर्णन केलेलं असतं. या पहिल्या चित्राचं जर तुम्ही बारकाईने निरीक्षण केलं तर तुमच्या लक्षात येईल की यामध्ये घोडेस्वार दाखवलेला आहे, ज्या वीराची विरगळ आहे. दुसऱ्या स्तरात दरबारातील एक प्रसंग चित्रित केलेला आहे, म्हणजे त्या वीराचं मृत्यूपूर्वीचं जीवन नेमकं कसं होतं हे यातून दिसून येतं. आणि तिसऱ्या स्तरात त्याला वीरगती प्राप्त झाल्यानंतर, म्हणजे थोडक्यात तो गळल्यानंतर इहलोकात त्याचं वास्तव्य किंवा त्याचा प्रवास कसा आहे याचं वर्णन केलेलं असतं. या विरगळ शिळेच्या बाजूलाच दुसरी एक शिळा दिसते, जी बघताना वाटते विरगळच आहे, परंतु प्रत्यक्षात याला म्हणतात सतीचा दगड किंवा सती. याच्यामध्ये जी स्त्री सती जाते ती सती जाण्यापूर्वी आपल्या कुटुंबाला आणि आपल्या समाजाला आशीर्वाद देताना दिसते, म्हणून त्याला सतीचा हात म्हणतात. आणि आता सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे यांचा नेमका कालावधी कोणता. तर या मूर्ती, या विरगळ 800 ते 1000 वर्ष जुन्या आहेत, म्हणजे शिलाहार कालखंडातील.